पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहतोय. चौथा सामना आपण आधीच खेळून घेतलाय कारण काही ऍडजस्टमेंट होती त्या कारणास्तव आपण पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण चौथा खेळवतोय. नागा विरुद्ध खिडकाळी असा सामना आपण पाहतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकला ना. पहिले षटक समाप्त झालं. एका गड्याच्या मोबदल्यात धावा फलकावरती आपण पाहतोय. चार धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केले होते. तदनंतरचे 4 चेंडू चांगल्या रीतीने हाताळले गोलंदाज प्रल्हाद पवारनं. दुसरे षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शक्ती पाटील. स्ट्रायक वरती बालाराम. एक चेंडू फेस केला बालारामनं. एक धाव कुठली या. चला केडकाळी संघ स्पीडअप करा. इथे पुल्लोर लेनचा चेंडू फटका हवेतून खेळून काढला जाईल सीमा पार. येतोय पहिल्या चेंडूवरती आमदार षटकार. मॅडी आमची मॅडी कुठे असाल प्रमोद दादांशी संपर्क साधायचा आहे. मॅडी यांना विनंती असेल प्रमोद दादांशी संपर्क साधायचा आहे. षटकाराला पहिल्या चेंडूवरती दमदार फटका पाहायला मिळाला फलंदाज बालारामच्या बॅट मधनं. 10 धावा बलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटचा सायन चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक होते. चेंडू अडवण्याचा प्रयत्न नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या डबलवरती 14 धावा. पुन्हा बॅकफुटला गेलाय. गॅप मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पार. लागोपाठचा दुसरा चौकार बालारामच्या बॅट मधनं. अठरा धावा फलकावरती. ते पुन्हा हवेतून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्या बाहेर. लागोपाठचा तिसरा चौकार बालाराम पाटीलच्या बॅट मधनं. बावीस धावा धापलकावरती चौकाराच्या मदतीनं. 18 धावा 4 चेंडू मध्ये कुठल्यात जबरदस्त फलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये शांत ठेवले होते फलंदाजांना. या षटकामध्ये समाचार घेतला जातोय गोलंदाजाचं. पुन्हा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक जज करतोय. मिस जज होतोय. झेल निसटलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट होतीये. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावा फलकावरती 24 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील.
पुन्हा कार्पेटच्या सायना खेळून काढला. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती. चेंडू अडवतील, फेकतील तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या रब्बलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13.00च्या सरासरीनं एका गड्याच्या मोबदल्यात 26 धावा. या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या शक्तीनं. 22च्या 22 धावा बालारामच्या बॅट मधनं पाहायला मिळाल्यात. 7 चेंडू 22 धावांची खेळी बालारामच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा रब्बलकावरती 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक पाहायचं पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय प्रल्हाद पवार. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं दिसेल. 5 खेळाडू इनफिल्डच्या बाहेर 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आता दिसेल. एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मध्ये, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला, एक लॉंग ऑनला लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक, एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू श्रीनाथसाठी, फटका चांगला आहे. श्रीनाथच्या बॅट मधनं चेंडू जाईल सीमा पार. षटकार. चौथा बॅट्समन ठरलाय ज्यानं षटकारानं स्वतःच खातं खोललंय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या रब्बलकावरती 32 धावा. दुसरा चेंडू श्रीनाथसाठी, पुन्हा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेतून खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत झेल निसटला. चेंडू सीमा पार. लागोपाठचा दुसरा षटकार श्रीनाथ पाटीलच्या बॅट मधनं. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळतात. ज्या प्रल्हादनं पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा चेंडूचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगत होती. 38 धावा रब्बलकावरती लागल्यात. बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय नागाव संघ. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली. चौथा चेंडू तिसऱ्या षटकातील. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पोचू शकत नाही झेल पर्यंत. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाचा पाठलाग करतोय. चेंडू चाललाय सीमा पार. येतोय चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 42 धावा. जबरदस्त फलंदाजी करतोय श्रीनाथ. 4 चेंडू पेस केलेत. 16 धावा कुठल्यात. 400च्या स्ट्राईक रन रेटनं. पुन्हा बॅटची कडा. शॉर्ट थर्ड मॅनला चांगले क्षेत्ररक्षण होतोय. गलीमध्ये चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते एका धावेच्या मदतीनं. धावा रब्बलकावरती 43 धावा.
तिसरं षटक 43 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅकहँड एरियामध्ये चेंडू दुसरीचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 45 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चला 12 मॅन लगेचच पाणी घेऊन जा. दरम्यान प्रवीण दादा म्हात्रे यांचं इथे आगमन झालं. त्यांचं सुद्धा नगरसेवक चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली 40+ आयोजित नगरसेवक चषक 2025 हे पर्व आपण पाहतोय. मागच्या पर्वाचा चॅम्पियन संघ संदप संघानं चॅम्पियनशिप पटकावली होती आणि नागाव संघ त्या स्पर्धेमध्ये रनर संघ ठरला होता. तो संघ इनॅक्शन मध्ये आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 45 धावा कुठल्यात 15.00च्या सरासरीनं नागाव संघानं. धन्यवाद डीजे. मागचा पर्व आपण पाहतोय 10-11 डिसेंबर 2022 ला ही स्पर्धा झाली होती नगरसेवक चषक याच मैदानावरती. त्यावेळेस श्रीनाथ पाटील बेस्ट बॅट्समन होते या स्पर्धेचे. ते फलंदाजी करतायत. कार्पेटचा जाळणे केलून काढला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. 4थं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय किरण ठाकूर. 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा धावफलकावरती आपण पाहतोय 47 धावा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट वरती आला नाहीये. क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 49 धावा. लोअर फुलटो चेंडू दिशा दिली आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत प्रल्हाद. त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार. श्रीनाथच्या बॅट मधनं आणखीन एक दर्जेदार चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 53 धावा. 8 चेंडू 25 धावांवरती गेलतो श्रीनाथ. पुन्हा यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय चेंडू. फेकून दिलाय मिड विकेट सीमा पार. दमदार षटकार.
दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आगासन विरुद्ध बेतवडे या दोन संघांमध्ये. पुन्हा कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलाय. वेगाने चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येत आहेत. फंबल होत आहेत. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या डबलकावरती 61 धावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 61 धावा डबलकावरती लागल्यात. पुन्हा पुल केला चेंडूला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा शक्ती येतात. चेंडू अडवतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या डबलकावरती पाहायला मिळते 63 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 63 धावा डबलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत श्रीनाथ पाटील आणि बालाराम पाटीलच्या माध्यमातून. पाण्याची मागणी केली जाते. पाणी घेऊन जायचंय. उन्हाचा तडाखा आपण पाहतोय. कडक ऊन पडतोय मैदानामध्ये. 40+ खेळाडू खेळतायत. पाण्याची जेव्हा गरज लागेल तेव्हा आपण पाणी देणार आहोत. खूप कडक ऊन बघतोय आणि 40+ खेळाडू खेळतायत. त्या कारणास्तव आपण कधीही पाणी देणार आहोत खेळाडूंना. जेव्हा पाण्याची गरज असेल आपण सांगायचंय. पाणी पिणं महत्वाची गोष्ट आहे. उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होत असतो आणि थकवा जाणवत असतो खेळाडूंना. त्यामुळे काही आजार बी होऊ शकतात खेळाडूंना. त्यामुळे आपण पाणी देणार आहोत. 18 चेंडू आणि 59 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय दुसऱ्या विकेटसाठी. जबरदस्त फलंदाजी श्रीनाथ आणि बालारामच्या माध्यमातून. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. पहिला चेंडू फटका चांगला आहे बालारामच्या बॅट बंद. चेंडू सीमा पार. दमदार षटकार. शेवटचं षटक प्रेम पाटील गोलंदाजी मार्कवर. षटकाराला पहिल्या चेंडूवरती षटकाराच्या मदतीनं धावसंख्या डबलकावरती 69 धावा. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट धावा कुठल्यात? 79 धावा आगासन संघानं. इथे दिशेपासून बरकटला गोलंदाज. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं 70 धावा डबलकावरती. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बालारामसाठी हा चेंडू फटका चांगला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर मधनं चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या डबलकावरती 72 धावा. पहिल्या सामन्यामध्ये 79 धावा कुठल्या होत्या आगासन संघानं. पुन्हा एकदा कार्पेटच्या सायने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. मिसफिल्ड होतीये. चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. बालाराम वैयक्तिक 11 चेंडू 36 धावांवरती खेळतोय. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. चेंडू अडवतील फेकतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. आणि श्रीनाथ 11 चेंडू 35 धावांवरती खेळतोय.
12 चेंडू 37 कुठले आहेत बालारामना. 11 चेंडूमध्ये 35 कुठले आहेत श्रीनाथना. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. धावा दाबलकावरती आपण पाहतोय 77 धावा. प्रेमचा हा चेंडू मोठा फटका केल्याचा प्रयत्न कार्पेटच्या साहाय्यानं. चेंडू डीप मध्ये तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावेंच्या मदतीनं धावसंख्या दाबल वेगळ्या लुकमध्ये समालोचक म्हणून आपण त्याला सातत्याने ऐकतोय आणि खूप चांगलं समालोचन पिंट्या जोशीच्या माध्यमातून देखील होते. त्याबद्दल पिंट्या जोशींना देखील आपण शुभेच्छा देऊया. धावा झाल्या 79. सकाळच्या सत्रामध्ये देखील पहिल्या मॅचमध्ये 79 कुठल्या होत्या आपण तर आगासन 40+ संघाने आणि 80चं लक्ष ठेवलं तर वडोली संघासमोर पण ते लक्ष पार करता आलं नाही. आता पुन्हा 79 झाले आहेत आणि 80चं लक्ष असणारे एकच बॅटर बाद झालाय. 16च्या सरसरीने धावा करायच्यात. 80 धावा करायच्यात. खिडकाई संघाची देखील बॅटिंग खूप चांगली आहे. सलामीची जोडी मैदानात आल्यात. किरण ठाकूर आणि शक्ती पाटील ही जोडी, पण गोलंदाजी तेवढीच चांगली या संघाकडे. श्रीनाथ पाटील एक षटक असणारे. विकास येतोय, तो देखील चांगली गोलंदाजी करतो. मित्रनाथ देखील आहे. राजू मडवी देखील आहे. बरेचसे ऑप्शन आहेत. टॉस जिंकून बॅटिंग केली मोतीराम पाटील आणि कंपनीने. नागा 40+ संघाने. विकास येतो गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक घेऊन विकास पाटील वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकतो. किरण नोशेकला शक्ती पाटील. किरण एक बॅटर असा आहे ना की हा बॅटर जर खेळला तर इथून धावा होऊ शकतात. 80 धावा. अशोक पाटील या सप्रामध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. सामना सुरू होतोय. पहिल्या फिरतील शेवटची मॅच. वडाला जर डायरेक्ट चेंडू पानांना जर चेंडू लागला तर षटकार आहे. 1 बाउन्सने गेला तर चौकार आहे. तर हे नियम अशोक पाटील तुमच्यापर्यंत सांगणं फार गरजेचं आहे. सामना सुरू होतोय. विकास गोलंदाजी मार्कवर. टाकला किरण ठाकूर. पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड. फटका सुरेख आहे. मिड आपला बीट केलाय.
चेंडू वेगाने चाललाय, लॉंग ऑफ सीमारेषा पार, चौकार. पहिला चेंडू अशोक पाटील, काय फटका होता, डाऊन दी ग्राउंड. चौथा बॅटर आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षण होता, मिड ऑफला नव्हता, त्याचाच फायदा उचललाय. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक फटका. किरणला माहिती 80 धावा चेस करायचे तर आक्रमण करणं फार गरजेचं आहे. अशोक पाटील जर 3 षटकांमध्ये 40-45 धावा आल्या ना तर धावा होऊ शकतात. 50+ धावा झाल्या तर. मिड ऑनला आपण राजूला पाहू शकता, ऑन साईडला शॉट फाईन लेग, एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण पाहू शकता. हो, चांगला चेंडू हवेमध्ये आहे, झेलची शक्यता आहे. गणेश आले आहेत, गुड कॅच. शॉर्ट कव्हर रिजन मधनं वेगाने आले, खूप चांगला झेल पकडलाय. एक बंधुराज गोलंदाजी करतोय, दुसरा बंधुराज आपण तर झेल पकडतोय. बॅटर बाद. चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय विकासने. बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट मिळाली. थँक्यू डीजे. नवीन बॅटर अनिल पाटील येतोय. बिग विकेट, बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट गेले मी तर म्हणेल. किरण ठाकूर बाद झालाय तर. पहिल्या चेंडूची चौकार, कुठेतरी ना हँडल जवळ, आपण स्टिकर जवळ चेंडू आला. नाराज आहेत बघा. चौकार आल्यानंतर विकेट मिळालाय. अनिल पाटील येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. विकासने झकास वापसी केली. 12वा खेळाडू अनिल पवार नसेल, कदाचित कामात असतील. प्रत्येकाला स्पर्धिक अशोक पाटील प्रपंच आहे. फटका चांगला यावेळेला मिडॉन आणि मिडॉपच्या मधून पॉवर प्लेचा पॉवर पॅक चौकार. 4 धावा. अनिलने आल्या देखील बॅटचा फेस खोललाय. 12 आपण तर बेडेकरचे सुपुत्र देखील आले. या आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मला वाटतं दुखापतग्रस्त आहेत, थोडेसे पडले आहेत. प्रचंड धावपळ ना. अगासन संघ खेळणारे बघा जरा, बॉल बघा, तिथे बॉल आलाय. अगासन संघ जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा रेग्युलरचे खेळाडू सपोर्ट करतात, 40+ खेळाडू सपोर्ट करतात. अशोक पाटील ही खऱ्या अर्थाने मित्र म्हणेल ना गावातील एकजूट. प्रमोद मडी प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी त्यांची. नगरसेवक चषक 20-25 दमदार आयोजन. रेग्युलरची झाली, आता 40+ स्पर्धा. 2022 झाली होती स्पर्धा, 2023 आपण इथं झाली नव्हती. 24 झाली नव्हती, 24-23. ओ, पुन्हा एकदा उडवलाय चेंडू, या वेळेला उंच गेलाय. 1 बाउंड चेंडू चाललाय सीमारेषा पार. पॉवर प्ले मध्ये अनिल पॉवर पॅक बॅटिंग करतोय. सलग दुसरा चौकार. थँक्यू डीजे. अशोक पाटील महाराष्ट्राचे लाडके गायक देखील आपण पाहू शकता. संजय पाटील, श्रीनाथ पाटील यांचे बंधुराज, ते देखील क्रिकेट खेळतायत. प्रचंड क्रिकेटची आवड. श्रीनाथ पाटील म्हणले तर एक चांगले पकवाज वादक, एक चांगले भजनकार, अनेक कला आहेत. प्रत्येकाला देवानी कला दिल्यात, फक्त त्याच्यासाठी तुम्हाला व्यासपीठ पाहिजे. 2 चौकार सलग आलेत, 3 चौकार आलेल्या षटकांनी 12 धावा आलेत. साहिल पाटील देखील येत आहेत. साहिल नामदेव पाटील, एक जबरदस्त आपण तर व्यक्तिमत्व, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. फटका पुन्हा एकदा चांगला, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं पाठवून दिलाय. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. सलग 3 चेंडू 3 चौकार. अनिल पाटील काय बॅटिंग करतो मैदानावर, जबरदस्त बॅटिंग. थँक्यू डीजे. अशोक पाटील बघा, खेळाडू कमी, त्याचा फटका किती बसतो बघा नागाव 40+ संघाला. अशोक पाटील आम्ही नेहमी सांगतो ना की पहिला एक चेंडू आणायला 11 जण पैसे काढायचे, पण आता 1 जण प्रवेश फी भरतो, 11 जण जमत नाही. विकास पुणे राईट आर्म राऊंड कडे मारा करतो. टाकला अनिल पाटील. ओ, फटका उडवला यावेळेला मिडॉनच्या डोक्यावरनं. पॉवर प्लेचा अजून एक दमदार चौकार. चेंडू 4 चौकार मारलेत. अनिलची बॅटिंग एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. जबरदस्त बॅटिंग. अशोक पाटील 80 धावा करायचे असा स्टार्ट पाहिजे. साहिल पाटील आला आणि धावांचा आघात तिथं वाढत चाललाय. क्या बात आहे. साहिल पाटील, प्रचंड क्रिकेटची आवड अशोक पाटील. साहिल यांना जरी ते क्रिकेट खेळत नसते पण आवड प्रचंड आहे. तर त्यांना माहिती आहे बेतोड्या 40+ संघ खेळणारे
ते देखील आपल्याला सामना एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत, तिथे त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर पहिल्या षटकात अशोक पाटील धावा आल्यात, खूप चांगली बॅटिंग केली विकासच्या अगेन्स्ट. 5 चौकार आले सलग. अनिलने 4 चेंडू 4 चौकार, चौकारांचे फुटरिक मारली. गोलंदाजी मार्कवर संजय पाटील, महाराष्ट्राचे लाडके गायक येत आहेत. खूप चांगला आवाज आहे त्यांचा आणि अशोक पाटील एक खूप चांगलं व्यक्तिमत्व देखील आहे. जेव्हा जेव्हा या व्यक्तीला आपण जेव्हा जेव्हा यांचा कार्यक्रम असतो तेव्हा दिसतो तेव्हा आपलं नाव ते आवर्जून घेतात. त्यामुळे आपण देखील त्यांचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. पॉवर प्ले संपला पहिला. अशोक पाटील खेळाडू कमी आहेत, त्यामुळे आत्ता कुठेतरी 2 खेळाडू त्या सर्कलच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतात. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट मिड विकेट, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण. संजय पाटील विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय का? विकासला विकेट मिळालाय पण त्याचा आनंद जास्त काळ टिकला नाही. 22 आपण 20 धावा आल्यात. समीकरण येणारे 24 चेंडू 60ची गरज आहे. अशोक पाटील होतील धावा. 60 धावा करायच्या आहेत 4 षटकामध्ये. 15ची सरासरी येऊन ठेपली. आता सरासरी कमी झाली. 16ची होती ती 15ची आली आहे. श्रीनाथ पाटील पाहिजे कोणत्या पोझिशनला जातोय. असं पाहिलं तर असं वाटतं की संजय मोठे आहेत, श्रीनाथ छोटे आहेत, पण श्रीनाथ मोठे आहेत, संजय छोटे आहेत. संजय गोलंदाजी मार्कवर आमच्या समाज कशांकडून फुलटॉस आहे, पाठवून दिलाय चेंडूला मिड विकेट विचा सीमारेषा पार, चौकार. काय बॅटिंग केली जाते बघा. कारण अशोक पाटील खेळाडू कमी आहेत, त्याचा फायदा उचलतो यावेळेला खेळकाळी फुटी प्लस संघ. 3 बॅटरने चौकाराने खातं उघडलं. शक्तीने देखील चौकाराने खातं उघडलंय. अशोक पाटील मगाशी सांगितलं की शक्ती एक अतिशय चांगला बॅटर या संघाचा, अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याने आता आपण इथं प्रात्यक्षिक दाखवलं मैदानावर. 24 धावा. आमचे गुणलेखक अशोक पाटील आमच्यासोबत जॉईंट आहेत. साहिल पाटील देखील आमच्यासोबत जॉईंट झालेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. एक चांगले कीर्तन आपण तर त्यांच्या माध्यमातून देखील भजन कीर्तन गायलं जातं. ओ पूल केलाय यावेळेला, पाठवून दिलाय. पूल अँड सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल चेंडू चालला यावेळेला आपण इथं सीमा पार, चौकार. अशोक पाटील 28 धावा धावफल करते. अशोक पाटील देखील आमचे खूप चांगले समालोचक आहेत. अशोक पाटीलला कधी कधी वाटत असेल की कलम हातात धरला नसता तर माईक असतात आणि असते देखील समालोचन करतात. 28 धावा. अशोक पाटील टीट फॉर डेट, जशाच तसं उत्तर दिलं. इट का जेव्हा पत्तर से देत आहेत. काय बॅटिंग झाली खिडकाळी फोर्टी प्लस संघाच्या माध्यमातून. शक्तीने देखील 2 चौकार मारल्यात सलगच्या 2 चेंडूवरती. अशोक पाटील खेळाडू कमी आहेत, त्याचा कुठेतरी फटका बसतोय. नागाव 40 प्लस संघाला त्याचा फायदा घेतो यावेळेला आपण तर. खिडकाई 40 प्लस ना, मला वाटतं अनिल पाटील देखील, अनिल पवार देखील ऑनलाईन असतील आता. हो पूल केलाय पुन्हा त्या चेंडूला, पाठवून दिलाय. गॅप मध्ये चेंडू चाललाय मिड विकेटला. वाटिश लॉंगरला क्षेत्ररक्षक येतो राजू, चेंडूला फीड करतोय. 2 मिनिटं आहेत. धावसंख्या धावफल करते 30 धावा. अशोक पाटील आपण पाहू शकता 30 धावा धावफल कधी लागल्यात. अशोक पाटील 9 चेंडू मध्ये 30 धावा. म्हणजे जर विचार केला तर अजूनही एकवीस चेंडू आणि 50ची गरज आहे. फटका चांगला आहे, बॅकफुट गेलाय, पंच केलाय, चेंडू चाललाय कव्हर पॉइंट, सीमा रेषा पार, चौकार. मैदानात काय हायलाइट चालू आहे. काय बॅटिंग करतोय शक्ती आणि आपण तर अनिल. मनाशी निश्चय केला, किरण बाद झालाय ना, अनिलने सांगितल्याचा मला बॅटिंग करायची. बारी बारी सबकी बारी, पहिली तुम्हारी बारी अब हमारी बारी. 34 धावा धावफल करती लागल्यात. काय बॅटिंग केली ते अशोक पाटील. 10 चेंडूमध्ये 34 आले आहेत. फक्त चौकारांची भाषा बोलली जाते. लाजवाब बॅटिंग, नेत्रदीपक बॅटिंग, दमदार बॅटिंग. संजय पुणे गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द कडे मार्क, पिटू मधलं षटक करतोय. ओ यष्ट्या उद्ध्वस्त यावेळेला बॅटर बॅटमधनं चेंडू निघून गेलाय. चांगलं कमबॅक, चांगलं कमबॅक. पहिला गडी बाद आपण दुसरा गडी बाद होता 34 वरती. शक्ती बाद होता. तर नवीन बॅटर तो आपण बघितलं तर यावेळेला किरण येतोय.
किरणची बॅट भरून काढण्यात आता बघितलं तर दीपक येतोय. दीपक देखील त्याच कॅलिबरचा खेळाडू आहे. चौथ्या क्रमांकावरती आलाय दीपक पाटील. महेश पाटील यांचे बंधुराज काका आहेत का? काका आहेत. 34 धावा. अशोक पाटील नाराज होतोय थोडासा. शक्ती लोअर फुल टॉस होता. 80 धावा चेस करायच्या. धावफलकात धावा लागल्यात 34. अजूनही 46 ची गरज आहे. संजयने वापसी करून दिली आहे. 19 चेंडू 46. मॅच संपली नाहीये साहिल पाटील अजूनही. तर इथून कोणताही संघ जिंकू शकतोय. खिडकाई 40+ देखील, नागाव 40+ देखील, दोन्ही संघांना समान संधी. अशोक पाटील मी तर म्हणेल 40+चा देखील ग्रुप असेल प्रत्येक गावचा संघाचा. तर म्हणजे त्या ग्रुपवरती जेव्हा मॅसेज पडेल तेव्हा सर्व खेळाडूंनी उपस्थित राहा. जर नसेल याच्यात तुम्ही कळवू शकता. संजय तो दीपक. हो चांगला चेंडू या वेळेला फ्लिक केलाय. चेंडू चाला डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये लॉंग ऑनला चांगल्या क्षेत्राचे विकास झकास क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा होत आहेत का पाहिजे तर झाले असत्या. मानस होतं धाडच नव्हतं. तर संख्यात फलक आपण पाहू शकता या वेळेला 35 धावा. अशोक पाटील 12 चेंडूमध्ये 35 झाले. उर्वरित समीकरणचा विचार केला ना 80 ची गरज असताना अजूनही 45 ची गरज आहे. म्हणजे 15 ची सरासरी कायम आहे. होतील अशोक पाटील या 45 धावा देखील 18 चेंडूमध्ये. या दोन बॅटरांना इथून बॅटिंग चांगली कर. अनिलने खूप चांगली बॅटिंग केली. आता संजयचा एक षटक संपलाय. विकासचा एक षटक संपलाय. त्यामुळे आता गोलंदाजी कुणाकडे सुपूर्द केली जाते पाहिजे. श्रीनाथ येतोय या संघाचा अजून एक अष्टपैलू खेळाडू. विथ कॅप गोलंदाजी करतील म्हणजे कदाचित कॉल देखील त्यांनी दिला असेल. अशोक पाटीलचा संघ फायनलमध्ये गेला म्हणजे आज फडकेपाड्यामध्ये दिवाळी दसरा सर्व एकत्र झालाय. ना अशोक पाटील काही असू दे ट्रॉफी येईल ना गावात ते फार महत्वाचं आहे. फायनल देखील मारू शकतो पण वाकलन संघ देखील त्यांच्या समोर तेवढा ताकदचा संघ आहे. केडीचा संघ. क्या बात आहे ना. अशोक पाटील असं सांगा ना की अशोक पाटील दुसरं काहीतरी आणा. गोड मिठाई आणा. मोतीचूर. अशोक पाटील गुलाबजामच घेऊन या तुम्ही चालेल. नाही फायनल नाही तुम्ही असं सांगा ना आम्हाला उद्या ट्रॉफी भेटणार आम्ही तुमचं टोन गोड करू. जाऊया मॅचच्या दिशेने 35 धावा झाल्या. धावफल करते श्रीनाथ येतोय. स्वीप केलाय. पाठवून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल 39. तेरा चेंडू मध्ये 9 चौकाराला अशोक पाटील काय बॅटिंग केले ते. खिडकाई 40+ संघाच्या माध्यमातून अशोक पाटील या संघाचा शेकडा देखील चेस करण्यामध्ये रेकॉर्ड आहे. खिडकाई रेग्युलर संघाचा. अशोक पाटील आज योगेश पवार आपल्यात नाही त्याच्यात नावाने उंबारलीचा संघ देखील खेळतो. योगेश पवार प्रतिष्ठान कवदी उंबारली 40+ संघ तो देखील इनॅक्शन मध्ये बघायला मिळेल. हा चांगला चेंडू. हा चांगला चेंडू आहे. यावेळेला क्लीन बोल्ड होत आहेत. खूप चांगला चेंडू होता. पडल्यानंतर बॅटर पडल्यानंतर चेंडू एष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. जबरदस्त कमबॅक. ही खासियत आहे ना श्रीनाथ पाटीलजी. नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता विशाल. एकोणचाळीस धावा धावफलकाती लागलेत. एकोणचाळीस धावा धावफलकाती लागलेत. एकोणचाळीस धावा आहेत.
श्रीनाथ पाटील वापसी करतो का पाहिजे. विशाल आलाय. विशाल देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा. वेल फिनिशर म्हणून पाहिला त्याच्याकडे. 41 ची गरज आहे. फुल टॉस आहे. लॉफ केलाय. टायमिंग बेमिसाल होत आहे. वाईड इज लॉंग ऑन सीमारच्या पार. फ्लॅट सपाट षटकार. 4 खेळाडूंनी बाउंड्री आपण चौकाराने खातो उघडला. हा बॅटर येतो तो षटकाराने खातो उघडतोय. काय बॅटिंग केली जाते बघा. किरण ठाकूरच्या चेहऱ्यावर आनंद आलाय बघा. आता 45 झाले आहेत. 45 झाले आहेत. श्रीनाथ विशाल. हो चांगला चेंडू डाऊन दी ग्राउंड. फटका चांगला यावेळेला. वाईट लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. बेस्पीड झाली आहे. 2 धावा होत आहेत. अजून एक होते का पाहायचं आता. इथून नकार दिली आहे. धावसंख्या 47. अशोक पाटील 33 ची गरज आहे. 47 झाले आहेत. अशोक पाटील 33 ची गरज आहे. चेंडू बाकी अजूनही 14 चेंडू 33. मॅच आली आहे. अशोक पाटील मॅच मध्ये वापसी केले. किडकाई फुटी प्लस संघाने. श्रीनाथ. ओ फटका चांगला यावेळेला खेचलाय. चेंडू चालला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे मित्रनाथ. 2 धावा होत आहेत का पाहायचं इथे. काय घडलंय मैदानावर. काय घडतंय मैदानावर बघा. 2 धावा. आता तिसरी होते का पाहायचंय. 3 झाले आहेत. अशोक पाटील आता चौथी होते का पाहायचंय. काय घडतंय मैदानावर. क्रिकेट नाट्यमय खेळ आहे. त्याचं उदाहरण बघायला मिळते. जिथे विकेट गेला असेल तिथे एक्स्ट्रा धावा मिळते. 50 धावा कंप्लीट. किडकाई 40 प्लस संघासाठी टाय होऊन जाते. 13 चेंडू 30 ची गरज आहे. अशोक पाटील किस्मत भी बहादुरों का साथ देते. हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. हिम्मत करायला त्याला देव सहाय्य करतो. अनिल धावायलाच तयार नव्हता. अखेरकार त्याने एक्सलेटर दाबला आणि धावले. येणारे 13 चेंडू. अशोक पाटील 30 ची गरज आहे. मॅच बघा होती कुठे आली कुठे. प्रत्येक गोलंदाजावर हल्ला चढवतो. 13 चेंडू. हा चेंडू फार महत्वाचा आहे. अनिल काय करतो बच्चा. अनिल पाटील फुल टॉस ऑन साइडला वळवलाय. मिड विकेटला चेंडू चाललाय. 1 धाव कंप्लीट केली. राजू आहे तिथे. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. 2 धावा आता देखील झाल्या असत्या. विशाल तयारच नाहीये धाव घ्यायला. आता समीकरण बदलतं. येणारे आपण तर 12 चेंडू 29 ची गरज आहे. पाण्याची मागणी केली होती. पाणी घेऊन जायचंय. जाऊया डीजे मास्टर त्यांच्या बाजूला एक सुमधुर संगीत ऐकूया. हो फटका चांगला या बॅकफुट गेला. पंच केलाय. चेंडू चाललाय स्वीपर कव्हरच्या दिशेने वेगाने. आउटफील्ड पास आहे. चेंडू सीमारच्या पार चौकार. खूप चांगला फटका होता. बॅकफुट गेले. पंच केला. 59 धावा. 8 चेंडू 21. अशोक पाटील 2 चेंडू फार महत्वाचे. दिगंबरच्या बॅटमधून मच निडेड चौकार आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. विकास तो दिगंबर. हो चांगला चेंडू. संभारीन डिलिव्हरी म्हटलं तरी वावगटणार नाही. डॉट चेंडूची समाप्ती. अजूनही 7 चेंडू 21. अशोक पाटील प्रत्येक चेंडू मागे 3 धावांचं गणित आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे. दिगंबरने एक चौकार मारला पण त्याच्याकडून 2 चेंडू डॉट देखील गेले आहेत. हे फार महत्वाचं आहे. तर या षटकात स्ट्राईकच मिळत नाहीये. आपण तर विशालला जी स्ट्राईक पाहिजे ती मिळत नाहीये. विशालला स्ट्राईक मिळणं फार गरजेचं आहे. 3 चेंडू 11 धावा कुठल्या आहेत. हा चेंडू फार महत्वाचा आहे. खोदून काढला चेंडूला. मिडॉनर चेंडू चाललाय लॉंगर. वडिश लॉंगरला 1 धाव कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहायचंय. रिक्स उचलले. प्रॉफिट मिळतोय. 2 धावा कंप्लीट केलेत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 21. आपण 61 धावा कारण का अजून गरज आहे 19 ची. 6 चेंडू. अशोक पाटील इथून मात्र 19 ची गरज आहे. अशोक पाटील मॅच काय रफ अँड टफ चालली आहे. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. दोन्ही संघांना माहिती आहे की इथून विजय मिळवायचा. पुढच्या फेरीत दाखल व्हायचा. तर नगरसेवक चषक स्पर्धा कुणाला सोडणं आवडणार नाहीये. SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ते आमच्या आवाजाची काळजी घेतात तर डीजे मास्टर कुणाल त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. दुपारच्या रगरगत्या उन्हात ही मॅच फार गरम आहे. जेवढी गरमी वाढली ना अशोक पाटील तेवढीच आपण 2 वाजून 50 मिनिटांनी आता हा सामना गरम होतोय. अपयशी ठरला. आपण तर दीपक अपयशी ठरला. किरण अपयशी ठरला. पण गणेश अनिलने काय बॅटिंग केली. गणेश देखील तेवढीच चांगली बॅटिंग करतोय. 6 चेंडू
अशोक पाटील 19ची गरज आहे. एका चेंडूमध्ये एक धावची गरज असताना गोल्डन षटकार मारलाय संदीप अलीमकरने. हे विसरता कामा नये या मैदानावर. साहिल पाटील देखील बघा थोडंसं टेन्शनमध्ये आहेत, पण मी त्यांना म्हणेल की टेन्शनमध्ये राहू नका, रिलॅक्स राहा, सामना एन्जॉय करा. कारण तुम्ही प्रेक्षक आहात. प्रेक्षकांनी कधीच जास्त टेन्शन घ्यायचं नसतं. अशोक पाटील समालोचकांनी आणि प्रेक्षकांनी कधीच टेन्शन घ्यायचं नाही, फक्त खेळाडूंनी टेन्शन घ्यायचं असतं. तर त्यांना मैदानावर जे काय करायचं ते करतं. गोलंदाजी मार्कवर येतोय मित्रनाथ. मित्रनाथ पाटील येतोय. मित्रनाथ पाटीलच्या हातामध्ये संगनायकाने आपण तर या सामन्याचं भवितव्य सोपवलंय. मित्रनाथ पाहायचं इथून पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 2022चा उपविजेता संघ आहे अशोक पाटील. पण आता बघायचंय 2023-24 ला स्पर्धा झाली नाहीये, यावर्षी झाली आहे. नवीन जोमाने, नवीन संकल्पनेने, नवीन ताकदीने, नवीन ईर्ष्याने, नवीन शक्तीने ही स्पर्धा सुरू झाली आहे. जाणार जाणार साहिल पाटील, पत्रांच्या बाहेर बॉल जाणार. टायमिंग चांगलं झालं का जाणार. मित्रनाथ विशाल पहिला चेंडू लाईन पावी लागणार आहे. प्लॅटफॉर्म एक वरची गाडी 4 वरती येते बघा. किती बाहेर चेंडू टाकलाय. 62 धावा. 18ची गरज आहे आता. येणारे 6 चेंडू म्हणजे 3, प्रत्येक चेंडू मागे 3 धावा. साहित्रिक 18. ओ उंच गेलाय चेंडू. फटका चांगलाय. एक्स्ट्रा कव्हरला वेगाने चाललाय चेंडू. सीमारच्या षटकार. येणारे अशोक पाटील 5 चेंडू 12ची गरज आहे. मैदानावर धावा कुठतोय आपण इथं विशाल पाटील, पण दीपक पाटील सातत्याने पाणी पितोय. हेच तर आहे ना, शरीरातून घाम निघतो एकाच्या, आपण दुसऱ्या खेळाडूच्या माध्यमातून, पण पाणी पितो दुसरा खेळाडू. बघा काय बॅटिंग केली जाते जबरदस्त. कारण मी मगाशी म्हणत अशोक पाटील विशाल आहे ना, कधी मॅच टर्न करू शकतो. इतकी ताकद, इतकी गुणवत्ता या खेळाडूकडे. 7 आल्यात एकाच चेंडूमध्ये. आता 12 धावांची गरज. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये मित्रनाथवर दबाव असणार आहे. त्याचा मित्रनाथ दबाव जुगारून कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. मोतीराम पाटील थोडं क्षेत्रक्षामध्ये बदल करतोय. ओ फटका पुन्हा एकदा चांगला आहे. पाठवून दिला या बेला. एक्स्ट्रा कव्हर. अशोक पाटील आता मैदानावर दृश्य काय घडलं पाहिजे. पंच काय डिसिजन देतात ते पाहायचं आता. प्रमोद मडवी जरा बघा आपण लवकर मैदानात जा. आपण अजून कमिटी आहेत, निर्णय घ्या तुम्ही. काय घडले मैदानावर अशोक पाटील आपण सांगू शकत नाहीये काय झालं मैदानावर. बॅटर पण बोललाय का, मग काही हरकत नाही. बघा आता समीकरण बदलतंय, त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन खेळ करा. अशोक पाटील आता समीकरण बदललंय. येणारे 5 चेंडू 12ची गरज आहे. विकास विशाल. ओ डॉट चेंडूची समाप्ती होते इथून. 4 चेंडू 12ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. मित्रनाथ प्रयत्न करतोय. 4 चेंडू 12ची गरज आहे. अशोक पाटील एका चेंडूमध्ये 6 आले आहेत, तर 4 मध्ये 12 काय येणार नाहीत, होतील. मित्रनाथ थोडासा सुटकेचा श्वास सोडतोय. राईट आर्म उर्धगट मारा करतो. स्ट्राईकला विशाल पाटील. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा. इथून 1 धाव कंप्लीट केली जाते. ना अशी धाव नसणारे, धाव नसणारे, धाव नसणारे. एकच धाव. आता 11ची गरज आहे. अशोक पाटील येणारे चेंडू बाकी 3 चेंडू 11. अशोक पाटील काय केलं बॅटरनी. त्या चेंडू ती चौकार आलं ते 8च वाजेला असते.
पण आता 7च असत्या. पण आता बघा एकूण पाहिजेत 11. मित्रांना चांगली गोलंदाजी करतोय. आता वापसी केली नागाव 40+ संघाने. चला टॉस जिंकला पण तर आगासन 40+ संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केला. बॅटिंगसाठी सज्ज बेतोडा संघ. चला पद्माकर भोईर आपल्या संघाला घेऊन यायचं आहे. चेंडू चेक करायचे. 3 चेंडू 11 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 40+चा नियम म्हणजे कंपल्सरी चेसिंग. सोमनाथ देखील येत आहेत. सोमनाथ दादा तुमचं हार्दिक स्वागत. आगासन 40+ चषकमध्ये खूप मेहनत. फटका चांगला या बेला मिडॉन चेंडू चाललाय लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट केली आहे. एकच धाव 70 झाले आहेत. आता 2 चेंडू 10ची गरज आहे. अशोक पाटील या चेंडूतील षटकार किंवा चौकार मारावाच लागणार आहे. गोल्डन 2 चेंडू आणि 2 गोल्डन फटके मारावे लागणार आहेत. अशोक पाटील बघा तो चौकार आला असता तर मगाशी जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाही. मित्रांनो चांगलं कमबॅक करतोय. फटका हवेमध्ये झेलची शक्यता आहे. गणेश पाटील एक्स्ट्रा कव्हरला चूक होणार नाहीये. बॅटर बाद बिग विकेट. आता 1 चेंडू 10. अशोक पाटील सामना बघा काय वापसी केलं. एका चेंडूमध्ये 7 आले होत्या. मित्रांनो ते दबाव होता पण त्या दबावाला झुगारून त्याने गोलंदाजी केली ना ती खूप चांगली होती. मोतीराम तेच सांगतायत एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही लक्ष द्या. गणेश पाटीलचं कौतुक करेल. काय झेल पकडलाय. एक्स्ट्रा कव्हरला जर क्षेत्ररक्षण नसता तर चौकार गेला असता आणि आता इथून 1 चेंडू 6 आले असता. पण आता 1 चेंडू 10 आहेत. श्रीनाथ पाटीलला माहिती आहे आता विजय आपल्या जवळ आलाय. समीक आलाय. कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा चेंडू टाकायचा नाहीये. चौकार षटकार आला तरी पण मात्र विजय मिळणार नाहीये खिडकाई 40+ संघाला. पण खिडकाई 40+ संघाचा मी नक्कीच कौतुक करेल. काय मैदानावर लढलाय. संकट समय क्षेत्रावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलात तरी इतिहास हरलात तरी इतिहास आणि इतिहास घडवला या खिडकाई 40+ संघाने. हो चांगला चेंडू खोदून काढलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. 6 धाव्यांनी सामना गमवावा लागलाय तर म्हणजे खिडकाई 40+ संघाला. हार्ड लक वेल प्लेट. आपण तर नागाव 40+ संघ आणि या सामन्याचा मार्द मॅच लगेच आम्ही घोषित करतोय. श्रीनाथ पाटील ज्याने 37 धावांची खेळ केली गोलंदाजी करताना. एक बॅटर बाद केला तोच ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. विकास मडवी साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊ. हाडलक खिडकाई 40+ संघ.